बाजारातून चिकाचं दूध आणून त्याचा खरवस तुम्ही घरी बनवत असाल आणि तो जर तुमचा बिघडत असेल तर तो का बिघडतो आणि बिघडू नये याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। असा मलाईदार मस्त असा गावाकडच्या पद्धतीने खरवस कसा बनवायचा चला तर मग बघूयात। त्यासाठी मी इथे अर्धा लिटर चिकाचे दूध घेतलेले आहे। हे मी एका डेअरीतूनच आणलेलं आहे, विकतच आहे। आता हा भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी प्रथम आपण यामध्ये अशा प्रकारचा चमचा घालूया। हा चमचा अशा प्रकारे तेलकट दिसला पाहिजे तर ते भेसळयुक्त नाहीये। दुसरं म्हणजे हे दूध कलरला थोडंसं पिवळसर असं असतं आणि याचा वासही असा मशाळ असा येत असतो, तर हे दूध अगदी व्यवस्थित आहे। आता यामध्ये आपण म्हशीचं दूध उकळून गार केलेलंच घ्यायचं आहे। दूध किती घ्यायचं हे प्रमाण चिकाच्या कन्सिस्टन्सीवर असतं। हे जे चिकाचं दूध आहे ते थोडंसं घट्टसर होतं, म्हणून मी ते अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी अर्धा लिटर एवढं साधं दूध घेतलेलं आहे। दुधाचं प्रमाण कमी जास्त चिकाच्या कन्सिस्टन्सीवरती डिपेंड असतं। आता त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालूया। तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटीही गूळ घेऊ शकता। हा गूळ या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे। तुम्ही आणलेल्या चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी जर थोडीशी पातळ असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिटर चिकाच्या दुधासाठी 1 ग्लास एवढं म्हशीचं उकळून गार केलेलं दूध वापरा। जास्त दूध साधं वापरू नका। आता गूळ व्यवस्थित पूर्णपणे विरघळून झाला की आपण ज्या भांड्यामध्ये खरवस बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये हे मिश्रण सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये एखादी खर असते ती यामध्ये उतरू नये म्हणून आपण हे सगळं मिश्रण एका गाळणीने एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये चवीपुरती वेलची पावडर घालून घेऊयात। 1 छोटा चमचा वेलची पावडर घातल्यानंतर 1 छोटा चमचा सुंठ पावडरही घालायचे, म्हणजे हा खरवस जो आहे तो चवीला अतिशय अप्रतिम असा होतो। आता खरवस शिजवण्यासाठी मी ते कढईमध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती अशा प्रकारचं स्टँड ठेवलंय आणि कढई खराब होऊ नये यासाठी एक लिंबाची फोड ठेवलेली आहे। त्यामध्ये असा हा डब्बा व्यवस्थित ठेवायचा आहे। तो डब्बा व्यवस्थित झाकून घ्यायचा आहे आणि कढई पूर्ण झाकून जाईल असं ताट किंवा परात यावरती झाकून ठेवायची आहे आणि 20 ते 25 मिनिट हा खरवस लो फ्लेमवरती शिजून द्यायचा आहे। 20 ते 25 मिनिटं झाल्यानंतर आपण एकदा चेक करून बघूयात आपला खरवस व्यवस्थित झालाय का ते। याच्यावरचं झाकण आपण काढून घेऊया। आता आपण सुरीच्या साहाय्याने मधोमध असं चेक करूया। सुरी अगदी व्यवस्थित क्लीन निघाली याचाच अर्थ आपला खरवस अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। कढईतून बाहेर काढायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण याच्या अशा प्रकारे वड्या काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय खरवस खूप छान होता अशा पद्धतीने बनवला तर। अगदी गावाकडची पद्धत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, अगदी सर्व टिप्स सहित। बघू शकता किती छान मलाईदार आणि गोड असा खरवस इथे आपला तयार झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा। फ्लेवर्स अँड स्पाइस चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन रेसिपी तुम्ही लगेच बघू शकाल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।